माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, कालपासून लगातार पाऊस पडतोय आणि आज पावसाचं वातावरण पण खूप तुम्हाला दिसेल. मी आता दाखवतो तुम्हाला सगळं की पाऊस किती पडतोय. तर चला, पाऊस खूप जोरामध्ये पडतोय आणि तुम्हाला दिसेल की इथे किती पाणी साचलंय आपल्या घरासमोर. अक्षरशः ती ट्रॉली पण भरलेली तुम्हाला दिसेल आपली कामाची. एवढा पाऊस पडतोय इकडे बघा. आपण कामावर निघालोय आणि पप्पा गाडी काढतात, तुम्हाला दिसेल. आपल्या दोन्ही गाड्या इथे पण मागून भिजत आहेत, त्या पाऊस पडतोय त्याच्यामुळे. तर ही गाडी आपण आता बाहेर काढूया. पण चिखलाने काय झालं तुम्ही बघा. तर मित्रांनो, आता मी साईडवर पोचलो आहे आणि लवकरच आपण एक कडापे कटिंगला सुरुवात केलेली आहे. तुम्हाला दिसेल आता आपल्याला किचनचे जे मार्बल आहेत, कडापे आहेत, ते आपल्याला उभे करायचे आहेत. ते तुम्हाला दिसेल की मी एक कडापा 2 भागामध्ये कट केलेला आहे 29 इंचावर. तुम्हाला दिसेल हे बघा. तर असे आपल्याला उभे करायचे. त्याच्यावरती आपला जो दुसरा काळा कडापा येणार आहे, हे जे तुम्हाला लावलेलं दिसेल खांबाला, ते त्याच्यावर ठेवणार आहोत आपण. पण एका पीसला मी 2 भागामध्ये कट केलेला आहे. दुसरा पण आहे, त्याला पण आपल्याला कट करायचं आहे. तर अशा पद्धतीने. तर इथे मी कटर आणला नाही, आता मला ग्राइंडरनेच कट करायचं आहे. तर इथे झालेलं आहे कट करून. एक पीस तुम्हाला दिसेल की 2 भाग मी 29 इंचाचे दोन्ही कट केलेले आहेत. तर इथे काम चालूच आहे माझं. तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीने मी कट करतोय हे बघा. ते झाल्याच्या नंतर लगेच आपण जे समोरचं गवत होतं ते सगळं मारायला सुरुवात केली, कारण की गवत भरपूर वाढलं आहे आणि कोण जीवजंतू असेल आत नाही, साप वगैरे काही दिसत नाही, कारण की परवापासून आपल्याला साप वगैरे दिसत आहेत. त्याच्यामुळे मी आधी मशीन वगैरे घरातून घेऊन आलो आणि सगळं कट करून टाकलं. तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीने मी कट करतोय हे. तर सगळी क्लिप तुम्ही बघा.
तर मित्रांनो आजचा दुसरा दिवस आहे आपला. तर आता साईडवर आलेलो आहे मी. तुम्हाला दिसेल की सगळे हत्यारं वगैरे आपल्या गाडीत जे होते ते सगळे आपण काढतो आणि इथे किचन बनवायचंच आपलं काम चालू आहे. तर तुम्हाला मी सगळं ते दाखवणार आहे. पाऊस बघा मित्रांनो किती पडतोय. पाऊस भरपूर पडतोय आणि आपण जिथे गाडी वगैरे लावले तिथे पण तुम्हाला दिसेल की पाणी भरपूर साचलेलं आहे. आणि समोरचा जो गवत आहे तो मी काल सगळा मी मशीनने कापून टाकला होता आणि एकदम क्लीन केलं आहे. तुम्हाला दिसेल की पहिलं कसं होतं आणि आता कसं दिसतंय. तर आता बऱ्यापैकी सगळं व्यवस्थित झालं आहे, क्लीन झालं आहे. पूर्ण गवत आहे तो बारीक मी कट करून टाकला आहे, मोठा बारीक सगळं गवत. आणि आता एक लेवलला सगळं मला समोरचा बांध आहे तो पण दिसेल. तर लगेच मी कटिंग करायला पण सुरुवात केली. एक कडापा आपला राहिला होता कटिंग करायचा, एक आपण कटिंग करून घेतला होता. तर हा दुसरा मी आता कट करायला घेतोय आणि ग्राइंडरनेच आपण कट करतोय. आज पण आपण कटर आणला नाही, काही इश्यू येत नाही, आपण ग्राइंडरने कट करू शकतो. हे बघा, तर अशा पद्धतीने मी ते कट करतो इथे ग्राइंडरने, तुम्हाला दिसेल. तर मित्रांनो ग्राइंडरपेक्षा कटरने बरं पडतं, ते पटापट होतं आणि रिस्की पण नाही. ग्राइंडरने कसं आहे थोडं रिस्क असतं, कारण की सेफ्टी गार्ड वगैरे नसतो, त्याला आपण हातानेच हे करत असतो. कटरने एका हाताने तुम्ही कापू शकता असं असतं. तर ग्राइंडरने थोडा हे इश्यू येतो, तर तुम्ही दिसेल इथे. तर आपला मार्बल वगैरे कटिंग करून झालेला आहे आणि समोरून तुम्हाला मी घराचा लुक दाखवतो आधी, कारण की गवत वाढलं होतं त्याच्यामुळे तुम्हाला ते व्यवस्थित दिसत नव्हतं. तर आता तुम्ही बघू शकता. तर इथे आपण ते आधी हे पाण्याचं हे काढतोय, खड्डा काढतोय, जेणेकरून पाईपलाईन आतमध्ये आपल्याला घेऊन जायचे. तर तुम्हाला दिसेल आता की मी वरती चढलोय बांधावर, कंपाऊंडवर, आणि तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीने आपलं हे घर आता दिसतंय. फायबर पत्र्यामध्ये आपण हा स्ट्रक्चर रेडी केलेला आहे. मागची व्हिडिओ पण आपण याच्यावर केली होती. तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.